लोकशाही द ग्रेट न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण बीड शहर बचाव मंचचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत नितीनजी जायभाय सर यांच्यासोबत आपण खास बीड नगरपालिकेच्या इलेक्शनच्या बाबतीमध्ये आणि त्यांनी बीड शहर बचाव मंचच्या माध्यमातून जे काही सामाजिक कार्य केलेलं आहे हे आपण त्यांच्या बाबतीमध्ये आपण चर्चा करणार आहोत आणि ते सविस्तर आपल्याला सांगतील. येणाऱ्या इलेक्शन मध्ये सुद्धा नगराध्यक्ष हा कसा असला पाहिजे, नगरसेवक ही कोणत्या पात्रतेचे असले पाहिजेत आणि बीड शहराचा विकास कशा पद्धतीने झाला पाहिजे यासाठी आपण ही चर्चा आयोजित करतो. तर आपण प्रथम नितीनजी जायभाय कडे आपण जाऊया आणि त्यांना विचारूया की येणारे इलेक्शन तुम्ही कशा पद्धतीने लढणार आहात आणि बीड शहर बचाव मंचाच्या माध्यमातून आतापर्यंत कशा पद्धतीने काम केलेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. नितीनजी काय सांगाल सर आपण? प्रथम बीड शहरातील माझ्या सर्व बांधवांना भगिनींना माझा सप्रेम नमस्कार. आपण गेल्या 2 वर्षापासून अनेक शहरामधील बीड शहरातील अनेक लोक विविध क्षेत्रामध्ये काम करणारे सोबत घेऊन बीड शहर बचाव मंचची स्थापना करून आपण जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते प्रशासनापुढे शासनापुढे मांडण्याचं काम करतो आहेत आणि आपण ते त्यातील बरेच प्रश्न जे आहेत ते यशस्वी पद्धतीने सोडवले आहेत आणि काही प्रश्न प्रलंबित असले तरी ते जे प्रश्न आहेत ते सुटण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत. आपण बीड शहर बचाव मंचची स्थापना जी केली होती ती शहरातील विविध भागातील नागरिकांच्या समस्या या शासनापर्यंत प्रशासनापर्यंत पोहोचाव्यात आणि त्याचं मुख्य कारण एक होतं की त्या काळामध्ये आपल्या नगरपालिकेवर कुठल्याही प्रकारची बॉडी नव्हती. आपल्याकडे प्रशासक काम करत होते आणि शहरातील बॉडी ही त्या काळामध्ये बरखास्त स्वरूपाची होती. निवडणुका झालेल्या नव्हत्या आणि निवडणुका ह्या पोस्टफॉर्म झालेल्या होत्या. त्यामुळे आपल्याला बीड शहर बचाव मंचासारखी एक संस्था, एक सामाजिक संघटन निर्माण करण्याची गरज भासली आणि या शहरातील अनेक सुज्ञ लोकांनी एकत्र येऊन या अशा संघटनेची निर्मिती केली आणि मी कुठंतरी त्याच्यामध्ये पुढाकाराने काम केलं आणि शहरातील वेगवेगळ्या भागातील समस्या ह्या प्रशासनाच्या म्हणजे नजरेच्या पटलावर आणायचं काम आम्ही तेव्हा केलं आणि बऱ्याच गोष्टींना त्यामध्ये म्हणजे प्रश्न सुटण्याचं स्वरूप प्राप्त झालं आणि बरेच आणखी आम्ही जे काही प्रश्न आता हाताळलेत ते सुटण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत. येस, बरोबर आहे. आम्ही पाहतोय पत्रकार नात्याने की आपण नेहमी जिथं नाले चे काम बरोबर नाही तिथं नाले तुंबलेले आहेत, कचरा कुठेतरी पडलेला आहे, साचलेला आहे, त्याची दुर्गंधी येते आणि त्या जे प्रश्न आहेत तुम्ही वेळोवेळी प्रश्न भांडून ते कचरा उचलण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. म्हणजे चांगल्या पद्धतीनं काम केलं. कचऱ्याचा मोठा प्रश्न महाराष्ट्रामध्ये नाही तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा भेडसावत आहे. या संदर्भात तुम्ही काय सांगाल त्याच्यावर उपाययोजना? आपल्याकडं कचऱ्यासाठी जी नियमित सफाईचा अभाव झालेला आहे. आपल्या नगरपालिकेकडून कचरा उचलणे आणि नियमित शहराची स्वच्छता करणे याकडं पूर्णतः दुर्लक्ष झालेलं आहे. याच्या तांत्रिक अडचणी काय आहेत आणि तांत्रिक दृष्ट्या का हे होत नाही हा आमच्या समोर आणि शहरातील सगळ्या नागरिकांसमोर पडलेला फार मोठा प्रश्न आहे. कचरा उचलल्या जात नाही. कचऱ्याचे ढीगच्या ढीग शहरात लागलेले आहेत आणि लागलेले असतात आणि ह्याची सफाई होत नाही आणि आपल्याकडं नगरपालिकेकडं त्या प्रकारचे फंड्स नाहीत असाही विषय नाही, तरी सुद्धा कचऱ्याची सफाई होत नाही आणि याच्यातून निर्माण होणाऱ्या सगळ्या समस्या, रोगराई असेल, आरोग्याचे प्रश्न असेल, दुर्गंधीचा प्रश्न असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा सामना हा शहरातील नागरिकांना रोज करावा लागतो. तर ह्या कचऱ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी आम्ही एक रोल मॉडेल हे नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून किंवा लोकांसमोर आणतोय आता आणि कचऱ्याचं व्यवस्थापन हे व्हावं, कचऱ्याचं रिसायकलिंग व्हावं. ज्याप्रमाणे केंद्र शासनाने याच्यासाठी अनुदान दिलेलं आहे आणि आपण कचरा रिप्रोसेसिंगचे प्लांट तिथं तयार करू शकतो आणि आता लातूर असेल,
इंदोर असेल, जयपूर असेल आणि भारतात बऱ्याच नगरपालिकेमध्ये, महानगरपालिकेमध्ये यशस्वीरित्या हा कार्यक्रम चालवला जातो. कचऱ्याचं रिसायकलिंग केलं जाईल. कचऱ्याच्या व्यवस्थापनामध्ये आपण जो कचरा गोळा करतो, तो कचरा गोळा करून त्याला प्रोसेस करून त्याच्यातून आपण वेगवेगळे खतं, केमिकल्स याची निर्मिती करून ती आपण बाजारामध्ये ती शासनालाही विकू शकतो किंवा त्याचाही एक बाजार आहे, तिथेही ते देऊ शकतो. या माध्यमातून आपल्या नगरपालिकेला उत्पन्नही निर्माण होईल, त्याच्यातून नफाही मिळेल आणि काही लोकांना हमी असलेला कायमचा रोजगारही मिळेल. अशा पद्धतीने आपण काही लोकांना रोजगारीत करू शकतो. खूप छान पद्धतीने एक प्रोजेक्टची आपण माहिती दिली, कारण ती गरजेची आहे. आपण अस्ताव्यस्त जो कचरा पडलेला पाहतो शहरामध्ये, त्याची दुर्गंधी पसरलेली पाहते, आरोग्याला जनतेचा धोका निर्माण झालेला असतो आणि याच्यावर जर काय उपाययोजना करता येईल तर तो प्रोजेक्टच्या माध्यमातून रिसायकल प्रोजेक्ट जो आहे म्हणता येईल, त्याच्यातून अनेक रोजगार पण उपलब्ध होऊ शकतो. आणि या पद्धतीने मला भारी वाटलं प्रोजेक्ट की आपण भास्कर पेरे यांचा एक आदर्श घेतल्यासारखं मला नक्कीच या ठिकाणी जाणीव होती, कारण त्यांनी सुद्धा भरपूर काही असे प्रोजेक्ट राबवलेले आहेत. तर त्या छोट्याशा गावामध्ये एक चांगल्या पद्धतीने सगळे प्रोजेक्ट होतात, चांगलं योजना तिथं राबवल्या जातात, 100% कुठेही भ्रष्टाचार न होता. आज वेगवेगळ्या राज्यातील नगरपालिका, महानगरपालिका आपण पाहतो, त्या ठिकाणी असं प्रोग्राम झालेले आपण पाहतो, भ्रष्टाचारांचे काम चांगले व्यवस्थित होत नाही. तर येणाऱ्या इलेक्शन मध्ये आपण बीड शहर बचाव मंचाच्या माध्यमातून किंवा इतर छोट्या मोठ्या संघटना, पक्ष एकत्रित करून काही असं तुम्ही एखादा रोल मॉडेल म्हणू येताल आपण नगराध्यक्षांचा, की असं तुम्ही काही नियोजन केलेलं आहे का? हो, नक्कीच केलेलं आहे. आम्ही एक रोल मॉडेल नगरपालिकाच तुमच्या समोर मांडणार आहोत आणि ती तुमच्या समोर आम्ही प्रोजेक्ट करणार आहोत, ती स्क्रीन करणार आहोत आम्ही. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्ही आता जो मांडला की भ्रष्टाचाराचा, तर हा भ्रष्टाचार मुक्त नगरपालिका असावी ही आमची बीड शहर बचाव मंचाची आणि शहरातील त्यामध्ये काम करणाऱ्या लोकांची पहिल्यापासून स्पष्ट भूमिका राहिलेली आहे आणि ती भूमिका घेऊन आम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये येतोय आता. आणि यामध्ये भ्रष्टाचार मुक्त असावं म्हणजे काय असावं की नगरपालिका आपली जी आहे ती एक नगरपंचायत असेल, नगरपालिका असेल, हिची निर्मिती जी असते, ह्या संस्थांची निर्मिती ही स्वायत्त स्वरूपाची किंवा स्वायत्त आधारावर केलेली असते. तर ह्या नगरपालिका सारख्या स्वायत्त संस्था ज्या आहेत, ज्यांना स्वतःचं उत्पन्न आहे, अशा संस्थांच्या माध्यमातून जे काही सर्व प्रकारे या संस्थांना उत्पन्न येतं, त्या उत्पन्नाचा हिशोब हा सार्वजनिक असला पाहिजे. त्या सर्व उत्पन्नाची आणि त्या आलेल्या उत्पन्नातून होणाऱ्या खर्चाची माहिती ही सार्वजनिक झाली पाहिजे, याच्यावर आमचा भर असणार आहे. उदाहरणार्थ मी सांगतो तुम्हाला की नगरपालिकेने एखादं मिशन, एखादा प्रोजेक्ट हाती घेतल्याच्या नंतर, एखादं विकासाचं काम हाती घेतल्याच्या नंतर त्या विकास कामावर किती अंदाजपत्रित आपण किती त्याच्यावर खर्च करणार आहोत किंवा त्याचं आपण काम कुठल्या एजन्सीला देत आहोत आणि ते काम किती रुपयाचं आहे, ह्या सर्वाची माहिती त्या विकासाच्या कामाच्या त्या ठिकाणी आपण एखाद्या बोर्डावर सुद्धा दिली पाहिजे आणि त्या विकास कामाची माहिती ही सार्वजनिक राहिली पाहिजे. आपल्याकडे आपण पाहतो की घराणीशाही पद्धतीने किंवा अनेक वर्षापासून, एक 40 वर्षापासून एकाच घराण्याकडे कुठंतरी नगरपालिकेचा कारभार राहिलेला आहे आणि जेव्हा इतका प्रदीर्घ काळ एखाद्या संस्थेचा कारभार एक हाती राहतो, तेव्हा तिथं म्हणजे जे काही समजा तिथं जे काही कारवाई होती, जे काही काम होतं, ते अक्षरशः म्हणजे तिथं एक मनमानीचा कार्यक्रम सुरू होतो आणि तिथं विकासाची दृष्टी किंवा विकासाची कामं ही दुर्लक्षित होतात. आणि जेव्हा नेता पुढारी जो हा स्वतः गुत्तेदार होतो, तेव्हा तो एखादा व्यावसायिक असल्यासारखा त्या नफ्याचा विचार करू लागतो आणि तेव्हा कुठंतरी विकासांची कामं ही बाजूला पडतात आणि त्याचं व्यावसायीकरण जास्त होतं. तर माझं एक मत आहे की नगरपालिकेमध्ये निवडून येणारे नगरसेवक असू द्यात, नगर अध्यक्ष असू द्या, हे स्वतः गुत्तेदार, कॉन्ट्रॅक्टर नसले पाहिजेत. हे
नगरपालिका आणि शहर चालवणारे एक स्वतःच एक प्रगतिशील विजन असणारे लोक असावेत, ज्यांनी पूर्ण वेळ नगरपालिकेसाठी आणि लोकांच्या समस्या सोडवण्यासाठीच काम केलं पाहिजे. येस, बिलकुल. तुम्ही चांगला मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे. कारण आज आपण पाहतोय की राजकारणामध्ये सामाजिक कार्य कमी, परंतु गुत्तेदारी ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्याच्यामुळे भ्रष्टाचाराचा मोठा आपण कळस पाहतोय. तर या ठिकाणी सोबत आपल्या बाजीराव ढाकणी साहेब आहेत, बीड शहराचे नागरिक आहेत. त्यांची काय अपेक्षा व कसा नगराध्यक्ष असावा, नगरसेवक असावे, त्यांनी काय केलं पाहिजे, थोडक्यात अगदी आपण 1 मिनिटामध्ये सांगावं. नमस्कार. बीड शहराच्या विकासाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मागील 70 वर्षाच्या काळामध्ये जे त्रुटी आहेत त्या विकासामधल्या मूलभूत गरजांची पूर्तता होणं अपेक्षित होतं. आज या शहरामध्ये पिण्यासाठी मुबलक पाणी नाही, स्वच्छ तर नाहीच पण साधं पाणीही पिण्यासाठी मुबलक प्रमाणात नाही. आता नितीन भाऊ बोलताना सांगत होते की कचऱ्याची समस्या आहे. कचऱ्याच्या समस्येवर जर पाहिलं तर कचरा इकडे उचलण्यासाठी 2-2 महिने 3-3 महिने ती घंटागाडी गावामध्ये कुठल्याही गल्लीमध्ये फिरते असं दिसत नाही. हाच कचरा पडल्यामुळं शहरामध्ये डेंग्यू सारख्या आजारांची समस्या मागच्या 2 वर्षापूर्वी फार उद्रेक झाला होता याचा डेंग्यूचा. या सगळ्या समस्या घडत असताना या तिथले प्रशासक असतील किंवा त्या काळचे पदाधिकारी मंडळी असेल, यांनी हा सगळा विजन दूर ठेवून विकास नावाची गोष्ट फक्त त्यांची कागदावर होती आणि तोच फक्त विकास लाटण्यासाठी आता नितीन भाऊ तसं भ्रष्टाचारानं बरबटलेली ही नगरपालिका आहे. तर ही नगरपालिका विकसित होण्यासाठी या ठिकाणी असा नगराध्यक्ष किंवा इथलं प्रशासक म्हणजे भेटलं पाहिजे की त्यांनी फक्त शहरातील नागरिकांसाठी आणि शहराच्या विकासासाठीच येणारा निधीची तरतूद केली पाहिजे. आपल्या नगरपालिकेला आताच बोलल्याप्रमाणे करोडो रुपयाचा निधी वार्षिक उत्पन्नातून येतो, जे घरपट्टीच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळ्या कर आहे त्या माध्यमातून करोडो रुपयाचा निधी प्रतिवर्षी येतो. पण हा निधी विकासात्मक कामाला न खर्चिता वेगवेगळ्या योजनासाठी किंवा भ्रष्टाचारासाठी वापरला जातो. तो हा थांबला पाहिजे आणि पूर्ण वेळ या ठिकाणी जो येणारा नगराध्यक्ष आहे तो पूर्ण वेळ तो नगरपालिकेच्या हद्दीमधील सर्व लोकांची समस्या कशा सोडतील यासाठी झटणारा असणं गरजेचं आहे. पहा, बीड शहराचे नागरिक बाजीराव ढाकणी साहेब यांनी नगराध्यक्ष कसा असावा, इथले काम कसे विकासात्मक झाले पाहिजेत आणि भ्रष्टाचार कसा या ठिकाणी होतोय याचा पाढा देखील त्यांनी मांडला. आणि याचाच आपण नक्कीच गावागावामध्ये म्हणजे बीड शहरातल्या गल्लोगल्ली वार्डामध्ये जाऊन आपण त्याचा कानुसा घेणार आहोत की कुठे बोगस कामं झालेली, जनतेची अपेक्षा काय आहे, नगरसेवक कसा असला पाहिजे आणि नगराध्यक्ष कसा असला पाहिजे, पारदर्शक कार्य कसं झालं पाहिजे, विकासात्मक दृष्टीचं कोण आहे नेता, या पद्धतीनं आपण नक्कीच वार्डामध्ये जाऊन त्याचा आम्ही सर्वे करणार आहोत. आणि पुन्हा एकदा नितीनजी जायबा सरांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही संघटना चांगलं काम केलंय आणि आता हे जे इलेक्शन आहे नगरपालिकेचं, हे आपण कशा पद्धतीने लढणार आहे? या वेळेला एक चांगला योगायोग म्हणावं लागेल की आपल्या नगरपालिकेची